श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 141 ते 150. चला बघूया. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. आणि या ठिकाणी सुंदर अशी कथा चालू झालेली आहे. सुंदर असं युद्ध या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, रथावर लावलेल्या निशाण्याच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा या ठिकाणी सारथी होता. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पहा त्या प्रभूचे नवल, त्याचे भक्ताविषयीचे किती किती प्रेम विलक्षण आहे. कारण तो सर्व शक्तिमान असणारा परमेश्वर पण अर्जुनाच्या रथाचं सारथी म्हणून काम करत होता. पायकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजनू अस्फुरीला अवलीलाची. आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजवला. परी तो महाघोषू थोरू गर्ज तू असे गहिरू, जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते. परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला, ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो. तैसे तुरुंबंबाळू भवते कौरव दळी गाजत होते, ते हारपुनी नेनो केवते गेले तेथ. त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा तो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काहीच कळेना. तैसाची देखे येरे निनादे अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे अस्फुरीला. त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अति गंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख या ठिकाणी वाजवला आहे. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट, तेथे ब्रह्मकटाह शतकूट पाहत असे. आणि ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होती की काय असे वाटू लागले. तव भीमसेनू विसन्नेला जैसा महाकाळू खवळला, तेने पौंड अस्फुरीला महाशंखू. आणि इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चाललेल्या भीमाने आपला पौंड नावाचा मोठा शंख वाजवला आहे. तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरू अस्फुरित असे. आणि त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख या ठिकाणी वाजवला आहे. म्हणजे युद्ध सुरू झालेलं आहे. नकुळे सुघोषू सहदेवे मनी पुष्पकू, जेने नांदे अंतकू गजबजला ठाके. आणि या ठिकाणी नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले आणि त्या आवाजाने स्वतः कालही गडबडून गेलेला आहे.